नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 26 सप्टेंबर 2021 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील रिसर्च ॲप्टिट्यूड संशोधन अभियोग्यता या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण टिंबटिंब हा होय. मोस्ट इसेन्शियल क्वालिटी फॉर ए रिसर्चर इज. पर्याय क्रमांक ए वक्तशीरपणा, पंक्च्युअलिटी. पर्याय क्रमांक बी बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स. पर्याय क्रमांक सी संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची, जेन्युइन इंटरेस्ट इन रिसर्च. पर्याय क्रमांक डी स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व, मास्टरी ओव्हर ओन सब्जेक्ट. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची, जेन्युइन इंटरेस्ट इन रिसर्च. संशोधकाला संशोधनासाठी सर्वात आवश्यक गुण कोणता आहे? तर संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. गुणात्मक संशोधनात चिंतनशील टिपाच्या नोंदी करणे यास टिंबटिंब असे म्हणतात. रेकॉर्डिंग ऑफ रिफ्लेक्टिव्ह नोट्स इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड ॲज डॉट डॉट. पर्याय क्रमांक ए सांकेतिकीकरण, कोडिंग. पर्याय क्रमांक बी टिपण काढणे, मेमोईंग. पर्याय क्रमांक सी निसांकेतिकरण, डिकोडिंग. आणि पर्याय क्रमांक डी सूचना करणे, इन्स्ट्रक्टिंग. तर गुणात्मक संशोधनात चिंतनशील टिपाच्या नोंदी करणे यास टिपा काढणे म्हणजेच मेमोईंग असे म्हणतात. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. शैक्षणिक संपादन हे चल टिंबटिंबच्या श्रेणीवर मोजले जाईल. अ व्हॅरिएबल अकॅडमिक अचिव्हमेंट विल बी मेजर्ड ऑन. पर्याय क्रमांक ए नामांकन, नॉमिनल. पर्याय क्रमांक बी अंतर, इंटरवल. पर्याय क्रमांक सी गुणोत्तर, रेशो. आणि पर्याय क्रमांक 4 क्रमांकन, ऑर्डिनल. तर शैक्षणिक संपादन हे चल अंतर या श्रेणीवर मोजले जाईल, इंटरवल. पुढील प्रश्न. प्रश्न 9. जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिमाण टिंबटिंब हे असेल. इफ ए फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन हॅज सम एक्स्ट्रीम स्कोर then appropriate measure of central tendency will be. पर्याय क्रमांक ए मध्यमान, मीन. पर्याय क्रमांक बी मध्यांक, मेडियन. पर्याय क्रमांक सी बहुलक, मोड. आणि पर्याय क्रमांक डी विस्तार, रेंज. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्यांक, मीडियन. पुढील प्रश्न. प्रश्न 10. संशोधन लेख रिसर्च पेपर टिंबटिंबवर आधारित असतो. ए रिसर्च पेपर इज बेस्ड ऑन डॉट डॉट. पर्याय क्रमांक ए प्राथमिक माहिती, प्रायमरी डेटा. पर्याय क्रमांक 2 दुय्यम माहिती, सेकंडरी डेटा. आणि पर्याय क्रमांक 3 वर्णनात्मक माहिती, डिस्क्रिप्टिव्ह डेटा. आता पर्याय बघूया. पर्याय क्रमांक ए केवळ प्राथमिक माहितीवर अवलंबून असतो. पर्याय क्रमांक बी केवळ दुय्यम माहितीवर आधारित असतो. पर्याय क्रमांक सी प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती यावर आधारित असतो. आणि पर्याय क्रमांक डी दुय्यम माहिती आणि वर्णनात्मक माहितीवर अवलंबून असतो. तर एक रिसर्च पेपर हा प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती या दोन्ही माहितीवरती अवलंबून असतो.
पुढील प्रश्न. तर हे होते 2021 या वर्षातील रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. पुढील लेक्चरमध्ये आपण 2023 सेट परीक्षेमधील प्रश्न उत्तरे पाहूया. धन्यवाद.